सगळ्यात आधी तुला गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा. तुला सुद्धा थँक्यू सो मच. आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते फार गमतीशीर आहे की आजपर्यंत मिथिला कुठल्याही वाहिनीवरती अशी छान बसून गप्पा मारत तिने सादरीकरण केलं नव्हतं, जे ती आज फक्त झी मराठीसाठी करणार आहे. बरोबर? करेक्ट. वा वा. आणि त्यासाठी सुद्धा परत एकदा तुझं झी मराठीच्या वतीने खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशी आहेस तू? मस्त. मला तुझ्या ह्या कलेविषयी खूप काही जाणून घ्यायचंय. आणि काय नॉर्मली आपल्याकडे कलाकार येणार म्हणले की आपल्याला खूप काय अपेक्षित असतो. त्याची एक पेटी बॅग असेल, इन्स्ट्रुमेंट्स असतील. आमच्याकडे फक्त हे एवढं एकच इन्स्ट्रुमेंट आहे आणि कलाकार हरहुन्नरी आपल्या समोर आहेच आहे. की याची सुरुवात कशी झाली, याला नेमकं काय म्हणतात, हा प्रकार काय? हा ठेका जो आलाय तो एका कप गेम, हा लहान मुलांचा खेळ आहे, त्यातून आलाय. आणि मी एक उन्हाळ्याची सुट्टी होती मला आणि मी एक व्हिडिओ पाहत होते इंटरनेटवर. ॲना केंड्रिक ही अमेरिकन सिंगर आणि ॲक्टर आहे आणि तिने द कप सॉन्ग नावाचं एक गाणं केलंय एका चित्रपटात, द पिच परफेक्ट नावाच्या चित्रपटात. तर त्या गाण्याला द कप सॉन्ग म्हणतात. पण हा ठेका ओरिजिनल त्या खेळातून आलाय. तर मला तो ठेका कसा करायचा तो करून पाहायचा होता. त्यामुळे मी इंटरनेटवरच गेले आणि मग बऱ्याच ट्युटोरियल्स पाहिल्या आणि मग पाहून तो शिकले. आणि मग त्यावरून मला कळलं की हा ठेका खूपच बेसिक ठेका आहे, त्याच्यावर बरीच गाणी बसू शकतात. म्हणून मी एक इंग्रजी गाणं केलं होतं, फ्रँक सिनात्राचं कॅन टेक माय आयज ऑफ यू. हे मी गाणं करून इंटरनेटवर टाकलं होतं आणि त्यावर कोणीतरी कॉमेंट केली की पालकरबाई काहीतरी मराठीत होऊन जाऊ द्या. तर मला वाटलं की कल्पना वाईट नाहीये आणि मराठीतही खूपच वेगवेगळी गाणी आहेत आणि खूप छान छान गाणी आहेत. आणि मी पाहिली काही गाऊन आणि कोणती बसतायत या ठेक्यावर, बेस्ट कोणती बसतायत. तुम्हाला आता किती लाईक्स, किती व्ह्यूज आलेत? 2.8 मिलियन व्ह्यूज आलेत आणि 56,000 लाईक्स वगैरे. क्या बात आहे. आणि आज झी मराठीवरती आता मिथिला दिसल्यानंतर याच्यात अजून सगळं द्विगुणित होत जाणार आहे, मला खात्री याची. चला मग आपण आता सुरुवात करूयात का, कुठल्या गाण्यापासून? बरं, त्याआधी अजून एक छोटासा प्रश्न की सध्या तर आपण म्हणजे बरेच जण आता तरुण मुलं मुली यो यो वगैरे अशा गोष्टींकडे जास्त वळलेले असतात, पण ह्यानंतर तू एकदम अगदी ही चाल तू ह्याच्याकडे कशी काय गेलीस? हे गाणं तुला आधीपासून आवडायचं? मला आधीपासून आवडायचं. खरं म्हणजे मी खूप जुनी गाणीच ऐकून मोठी झालेली आहे, कारण की माझे वडील खूपच गाण्याचे शौकीन आहेत. त्यामुळे लहानपणीपासूनच मी हिंदी जुनी गाणी आणि मराठी जुनी गाणी आणि हिंदुस्थानी क्लासिकल वगैरे ऐकूनच मोठी झाले. त्यामुळे तीच आवड माझ्यातही निर्माण झाली. त्यामुळे ही चाल तुरु तुरु सुद्धा मी लहानपणीपासूनच ऐकलेलं गाणं आहे. खूपच फन असं पॉझिटिव्ह आणि छान गाणं आहे, म्हणजे जे असं लोकांच्या तोंडात बसेल. म्हणजे की नॉन महाराष्ट्रीयन इतका क्राऊड आहे ज्यांनी हे गाणं ऐकलं, ज्यांना काही कळत सुद्धा नाही मराठी. ती लोक मला, त्या लोकांनी लिहून पाठवलं की आम्ही हे गाणं आता गुणगुणतोय आणि मला काही कल्पना नाही आम्ही काय गातोय याची. क्या बात आहे. म्हणजे मराठी गाण्याची जादू बघा किती महान आहे. तर मला वाटतं आपण त्याच गाण्यापासून आत्ताच्या मैफिलीची सुरुवात करूया. आणि मैफिलीला एक प्रेक्षक आहे, मैफिलीला साहित्य एक आहे आणि एकच कलाकार. एवढी छोटीशी मैफिल आहे पण फार गोड मैफिल आहे, कारण पाडव्याच्या दिवशीची आहे. स्टार्ट मॅडम प्लीज. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. इथं कुणी आसपासना, डोळ्याच्या कोणात हासना. तू जरा माझ्याशी बोलना, ओठाची मोहर खोलना. तू लग बग जाता मग वळून पाहता, वाट पावला तडखळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. क्या बात है. मला आनंद कशाचा झाला माहितीये का, एरवी तुला सोशल नेटवर्किंग साईटवर पाहताना बफर व्हायची वाट पाहायला लागते. आज सलग तू माझ्या समोर गात होतीस, कुठलाही पॉज नव्हता. वा वा, व्हेरी नाईस. आता एक प्रश्न विचारायचा आहे की मुळात हे तर तू पाहून पाहून किंवा तू ते आत्मसात केलंस, पण तुझा आवाजही खूप छान आहे. ह्याचं मूळ कुठे आहे? मी खूप लहान असताना गाणं शिकलेले, म्हणजे बालगीत शिकले. वर्षा मावशी, वर्षा भावेंकडे मी जायचे लहानपणी. त्यानंतर पुन्हा काही कारणास्तव सुटलं होतं माझं गाणं आणि त्यानंतर मी मध्ये आता 2 वर्षांपूर्वी 2 वर्षांसाठीच मी हिंदुस्थानी क्लासिकल शास्त्रोक्त संगीत शिकले सुखदा देशपांडे यांच्याकडून.
पुन्हा माझं गाणं सुटलेलंच आहे, त्यामुळे मी स्वतःला गायिका म्हणणार नाही. तशी माझी ओळख सध्या झालेली आहे ह्या व्हिडिओमुळे, पण मी स्वतःला गायिका म्हणणार नाही कारण अजून तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाहीये मला. बर, क्या बात आहे. आता ह्या सगळ्या एवढ्या मिलियन्स ऑफ लाईक्स नंतर एक अशी पावती की ज्या मोठ्या माणसाने मला आहा दाद दिली आणि असं वाटलं की अरे यांच्यापर्यंत मी पोहोचली, असं काय झालंय? हो, ऍक्च्युली मला एक्सपेक्टेडच नव्हतं की हा व्हिडिओ एवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल, पण तो पोहोचला आणि माझ्यासाठी दर दिवशी एक नवीन सरप्राईज की ह्यांनी ऐकलं, त्यांनी ऐकलं, ह्यांनी शेअर केलं. तर अशी काही लोक म्हणजे स्वानंद किरकिरे, परेश रावल, अरे वा, इम्तियाज अली, त्यानंतर मसान जो नवीन चित्रपट आला त्यातला हिरो विकी कौशल. तो मला प्रचंड आवडतो. हो, एक्झॅक्टली, तू आवडतेस. क्या बात आहे यार, असं एकंदरीत सगळं जुळून आलेलं ना. मग आपण तुझ्या त्या हिंदी फॅन्स साठी एक हिंदी गाणं म्हणूयात का? हो, मी म्हणलं चालेल. अरे खूप अच्छा. आपण एक काम करूयात, मी अरिजित सिंगचं गाणं म्हणतो, तू त्याच्यावरती मला ताल दे. डन. पण थांब, मी आधी गाणं सुरू करतो मग तू, कारण काय माझा ताल थोडासा कच्चा आहे. 1 2 सुनो न संगे मरमर की ये मीनारे कुछ भी नहीं है आगे तुम्हारे, आज से दिल पे मेरे राज तुम्हारा, ताज तुम्हारा, सुनो न संगे मरमर की ये मीनारे. क्या बात है. वाव. आता आपण एक काम करू, तुझ्या आवडीचं एखादं गाणं. झी मराठीच्या एका मालिकेचं गाणं गायलं तर चालेल का? सोने पे सुहागा. म्हणजे आधीच पाडवा, त्यात तुझी भेट आणि त्यात झी मराठीचं एखादं गाणं, म्हणजे सोने पे सुहागा प्लीज. ठीक आहे. आभाळ मायाचं गाणं मी थोडंसं अटेम्प्ट करते. वा वा, प्लीज. दाटते ती माया सारे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घन निळा डोहा कोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. क्या बात आहे. तुझी कला ही अशी आहे ना की जिथे ना प्रेक्षकांनाच अलर्ट राहावं लागतं, कानाने गाणं ऐकावं लागतं आणि डोळ्यांनी हे पाहायला लागतं आणि दोन्हीकडनं दाद निघत असते की क्या बात आहे. वा, खूप सुंदर. आम्हाला तुझ्याकडनं अजून एक छानसं गाणं ऐकायचंय. मराठी हिंदी कुठलंही चालेल. कुठलं गाशील? मला वेड लागले प्रेमाचं. काहीच हरकत नाहीये. रेडी, आम्ही तयार आहोत. रंग बावरा स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्याना बेलीना सांगा रे सांगा, हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. आई भावान साईबाबाची शपथ, मिथू तू लय भारी गायली. क्या बात आहे. आता आपण एक डुएट गाऊच यात. मला म्हणजे आता फारच असं होतंय की मी पण आता गाणार आणि तुम्हाला साथ दे. चालेल का? चालेल. पण माझी एक अट आहे. बापरे, काय अट आहे तुझी? माझ्या प्रत्येक व्हिडिओ नंतर माझी एक स्टाईल आहे. मी पाहिलंय असं काहीतरी करतेस ना तू. कसं असं? हा, म्हणजे हे हात असे आणि ई असं है ना. करेक्ट. ते आपल्याला करायचंय का? चला आपण गाणं कुठलं गाऊयात? तू सांग. हिंदी. मग जाने जा गाऊयात. ते का? चला लगेच तयार होता मी. किती मी पट्टीचा गायक ना, लगेच तयार होतो बघा. चला रेडी. 1 2 3 स्टार्ट.
जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन, मैं यहाँ से वहाँ, मुझको आवाज दो, छुप गए हो सनम, तुम कहाँ, मैं यहाँ, तुम कहाँ. मैं यहाँ. जमलेलं आहे आपल्याला, जमलेलं आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आता मिथिलाचं स्वप्न काय, आता काय पुढे एम काय? मी अभिनेत्री आहे. झी मराठीवरची आता पुढची जी येणारी मालिका आहे त्याच्यामध्ये नायिका म्हणून जर तुम्हाला मिथिला दिसली तर काही फार तुम्हाला धक्का बसायचं कारण नाही. सटल प्लग इन होता. बर. पण मी अभिनेत्री म्हणूनच मी आय वुड लाईक टू बी नोन ॲज अन ॲक्टर. तुला माझ्यासोबत काम करायला आवडेल? अरे खूपच आवडेल. म्हणजे बघा म्हणजे काय ना, माझ्यासाठी मुली असं स्वतः अभिनेत्री व्हायच्या तयारीतच असतात. बरं, पुढे सांगा. तुझ्यासाठीच झाले रे मी, म्हणजे मी आता कळतंय ना तुला. बस इतकंच करू. पुढे मग त्यामुळे त्यातच पुढे काही नवीन करता आलं तर तो प्रयत्न असेल. राहील. त्यात मी कथ्थक शिकते गेली 2 वर्ष राधिका फणसेंकडून. तर मला कदाचित असं काहीतरी वेगळं कथ्थक बरोबरही करायला आवडेल, पण अजून एवढा माझा जम बसलेला नाहीये त्याच्यावर. त्यामुळे तो बसेल तेव्हा मी काहीतरी नवीन असा व्हिडिओ करीन कथ्थक. आणि ह्या फॉर्म मध्ये तुला अजून कुठपर्यंत तुझा प्रवास न्यायचा? बघूया. ऍक्च्युली मी विचार केलेला नाहीये खरं सांगायचं तर, पण एवढा छान प्रतिसाद मिळाल्यानंतर मला खूपच एनकरेजमेंट मिळाले त्याच्यामुळे. आणि त्याच्या बेस्ड ऑन दॅट मी काहीतरी नक्की प्रेक्षकांसाठी विचार करेन आणि काहीतरी छान गमतीशीर. क्या बात आहे. म्हणजे मिथिलाला हे तर येतच, मला तर या ग्लासचा उपयोग पाणी पिण्या पलीकडे काही वेगळं अजून जमलेलं नाहीये. हे तर तुला येतच, तुला गाता येतं, तुला कथ्थक करता येतं, शिवाय तू अभिनेत्री आहेस. म्हणजे मल्टी टॅलेंटेड अशी मिथिला आहे. आणि आज फार बरं वाटलं आम्हाला तू आमच्याकडे आलीस. गुढीपाडव्याच्या परत एकदा तुला खूप शुभेच्छा, आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी झी मराठीकडून माझ्याकडून खूप शुभेच्छा.